दीपेशदा आणि वहिनी पूजेला बसलेत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाचा आजचा तिसरा दिवस, साईबाबा मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचा तिसरा दिवस अशा प्रकारे असणार आहे की सकाळी उद्घाटन सोहळा, दुपारी सत्यनारायण महापूजा आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम असा हा आजच्या दिवसाचा रूपरेखा असणार आहे. तर मित्रांनो, चला आजच्या या कार्यक्रमाचा आपण आनंद घेऊया. तर मित्रांनो, आता आलो आहे मी आपल्या मंदिराजवळ आणि इकडं सर्व तयारी चालू आहे. मंदिरामध्ये इकडे जितेंद्र तुळशीची पानं तोडतोय आणि इकडे मकर वगैरे बांधून झालेला आहे आपला. हे बघ, नमस्कार. हो, आपले गुरुजी आलेले आहेत आणि पूजेला आता सुरुवात करतील थोड्या टायमाने. मित्रांनो, इकडे सर्व आता तयारी चालू आहे. साफसफाई वगैरे, पंखे वगैरे लावलेले आहेत. 4 पंखे आणलेले आहेत आणि हे बघा, इकडं सर्व खुर्च्या वगैरे लावून ठेवलेल्या आहेत आणि थोड्या टायमाने पूजेला सुरुवात होईल. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे तिकडे निवालवाडीमध्ये. तिकडे ते आपले पाहुणे आलेत ज्यांनी आपल्या मंदिरासाठी साईबाबांची मूर्ती दिली होती. त्यांना आता मंदिराकडे आणायचं आहे, तर त्यासाठी आता चाललो आहे आम्ही तिकडं.
आज इथे उपस्थित आपले प्रमुख उत्सव अतिथी श्री कौशिकभाई अमृतलाल बारोट आणि त्यांचे सगळे सहकारी यांचं आपल्या समस्त गोटे खाल्यानी ग्रामस्थांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आता कौशिक बारोट यांना घेऊन आलो आहे, ज्यांनी साईबाबा मंदिरासाठी 3 फुटाची साईबाबाची मूर्ती आणि 2.5 लाख देणगी दिली होती. तर त्यांना लेझिम खेळत घेऊन आलो आहे त्यांना. आणि आता जातो आहे दत्ताराम गोटल म्हणजेच आमचे मामा, त्यांना घ्यायला जातो आहे. आणि त्यांनी आपल्या मंदिरासाठी साईबाबाची पालखी आणि चांदीची साईबाबांची पादुका दिली होती. तर आता त्यांना आणायला जातो. आता दत्ताराम गोटलाला घेऊन गेलो आणि आता आलो आहे आमच्या घरी. आईला न्यायचं आहे. तर आमच्याकडून जी मंदिरासाठी जी जमीन लागणार होती ती जमिनीचं भूमिदान आम्ही केलेलं आहे. त्याच्यामुळे आईला इकडे आता उद्घाटनासाठी घेऊन जातो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक नादा विराज विराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ
शिवती गडू बोत्रे यांनी या जागेसाठी भूमिदान केलेलं आहे. त्या जोरदार टाळ्या होऊन जावी त्याच्या समस्त परिवारासाठी. आणि अजून एक व्यक्ती श्री कौशिकभाई अमृतभाई बारोट यांनी यांच्या शुभ हस्ते आपण साईनाथ महाराज की जय. अरे वाह, छोड़ दो हो गया सर. शिरडी वाले साईं बाबा की जय. तर मित्रांनो, रिबिन कापून झालेली आहे, मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे आणि आता इथे सत्यनारायणाची महापूजा सुरुवात केलेली आहे. इकडे आपला दीपेश दादा आणि वहिनी पूजेला बसलेत. इकडे गुरुजी आहेत. ओम राजनापुर नमः सैकुलम राजनापुर नमः करोमि ओम अनेक गुरुदेव. मित्रांनो, इकडे आपली महाप्रसादीची तयारी चालू आहे. इकडे जेवण आपलं बनवलेलं आहे आता, हे बघा. आणि इकडं मंग्याचा आता सरबत बनवायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आता सत्यनारायणाची महापूजा झालेली आहे आणि आता आम्ही जातोय आरतीला. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री साईनाथ महाराज की जय. राजराणा शिवचंद्र मोरे महेंद्र माता मुखिरारी कारुण्य सिंधु मधुकारी तुझे अनंत कोटी ब्रह्मांड गुरु साईनाथ महाराज की जय.
क्षमा केले शिवा गोड मानू घ्या रोजिले सवलत तंत्र मुखात येणारे शब्द काही चूकली क्षमाकर केले शिवा गोड म्हणून भक्ता उपक्रम त्यांच्या मनातील इच्छा आकांक्षा तर आपण आता सत्कार समारंभाला सुरुवात करणार आहोत. पहिलंच सांगतो की काही चूक झाली, काही शब्द इकडे तिकडे झाले तर थोडं माफ करा. आणि सुरुवात करायची म्हणजे आमच्या घोटेखलडी गावाचं साई मंदिर म्हणजे आमचं जीवची प्राण. म्हणजे गावात आपले किती वाद असू दे पण त्या गावाला, संपूर्ण गावाला एकत्र आणणारं, एकत्र जमवणारं एक वास्तू, एक श्रद्धास्थान ते म्हणजे आमच्या घोटेखलडी गावचं साईबाबांचं मंदिर. आणि हे मंदिर आम्ही 20-22 वर्षांपूर्वी बांधलेलं, म्हणजे जवळजवळ 2003ला. तेव्हा एक छोटीशी वास्तू होती ती. आणि त्यानंतर 22 वर्षांनी आम्ही संकल्पना केली की या मंदिराचा आपण आता जीर्णोद्धार करायचा आहे. आणि ती एकजूट सगळ्यांनी दाखवली. तसं गाव आपलं छोटं आहे, 30 ते 35 घर आहेत आपल्या गावात. त्यामुळे कसं आहे की फायनान्स आपला थोडा कमी पडतो, आर्थिकदृष्ट्या आपण कुठेतरी कमी पडतो. मुलांची, महिलांची, पुरुषांची सगळ्यांची जिद्दीने काम करण्याची तयारी असते, पण शेवटी आर्थिक निधी आपल्याला कुठेतरी कमी पडतो. आणि तसंच काहीच आमच्या बाबतीत सुद्धा थोडंसं झालेलं. कारण ही वास्तू मोठी उभी करायची म्हणजे त्याला खर्च हा असतोच. पण अशा वेळेला काही व्यक्ती उभ्या राहतात, काही व्यक्ती आपलं मन खुलं करून उभ्या राहतात, दिलखुलास एकदम. अशा व्यक्तींचा आज आपण इथे सत्कार करणार आहोत. त्यानंतर काही व्यक्ती अशा आमच्या समोर आल्या की त्यांनी आम्हाला खूप हातभार लावला. आणि असाच एक महत्वाचा आशेचा किरण आमच्यासाठी उगवला. जणू काही साईबाबांच्या रूपानेच ते आमच्या समोर आले असं आम्ही बोलू शकतो. आणि ती व्यक्ती म्हणजे साई कलेक्शनचे मालक श्री कौशिकबाई अमृतलाल बारोट. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. एकदा खूप खूप आभार. तुम्ही केलेलं सहकार्य आमच्या नेहमी लक्षात राहील. मी आपल्या मंडळाचे अध्यक्ष श्री दत्ताराम जानू गोटल यांना विनंती करतो की तुम्ही कृपया त्यांचं शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे सगळ्यांकडून. मराठी बोलायला जाल तर थोडा लोचा होईल. मुंबईमध्ये तो आता चाललेला आहे. मराठी बोलला तर खाली वाजवतो. मला वाजवू नका. सबसे पहिले तो घोटे कलाठी महिला मंडळाचा आभार यांनी एवढं सुंदर भोजन दिलं. नंतर तुम्ही घोटरे आणि त्याचे घरवाले त्यांनी मला मुंबईमध्ये जेवण करते ते जेवण मला तुमच्या घरी सकाळी नाश्त्यामध्ये दिला त्याबद्दल त्यांचा खूप आभार. दूसरा कि इतना जो मान दे रहे उसके लायक है नहीं. लेकिन एक बात और बोलता हूँ. हेलो, आगे कोई भी गांव का काम होगा, मंदिर का काम होगा, कोई बीमार है, किसको अर्जेंट जरूरत है, कुछ भी है तो आगे आपको कौशिक भाई बैठा है. कोई भी आदमी मेरे कभी भी मैं पूछूंगा भी नहीं तो क्या हुआ वो भी नहीं पूछूंगा और आप सबका हेल्प करूंगा.
और आपने इतना मान दिया, बाबा इतने मान के लायक हम ये है नहीं। और दूसरा एक बात बोलना भूल गया, कि जो मेरा सीक्रेट है वो मेरा स्टाफ है, मेरी जान है। यही दुकान संभालते हैं, मैं तो साल में 2-2 महीना विदेश में रहता हूँ, वही दुकान संभालते हैं पूरी मेरी। और आज हम एक दुकान में से 5 दुकान हो गई हमारी मगल साथ मान के लिए। तो मेरे स्टाफ का हमारी है, कोई भी चीज में कोई आदमी अकेला कुछ नहीं कर सकता है, स्टाफ के ऊपर आ जाए। मेरे स्टाफ का मैं दिल तोड़ से हाथ से जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा. सर्वांसाठी तुमच्याशी घरी चांगलं बोलणारे, ही कामं करू ती कामं करू सगळं एक चांगलं वक्तृत्व, एक चांगलं व्यक्तिमत्व त्याचं आहे. जोरदार टाळ्या. गावातील महिलांचा सत्कार करावा. टाळ्या होऊन जाऊ द्या. त्यांनी सुद्धा आपल्या मंदिरासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. साईबाबांच्या चांदीच्या पादुका असू दे, 3 दिवसाचा महाप्रसाद असू दे, किंवा पालखी असू दे. पालखीसाठी आपल्या साई कृपा क्रिकेट संघाने पण बरीचशी मेहनत घेतलेली आहे, तर त्यांचं सुद्धा एकदा खूप खूप आभार. आणि तर मी श्री अनिलजी रटाटे यांना विनंती करतो की तुम्ही श्री दत्ताराम जानू गोटल मंडळाचे अध्यक्ष यांचा सत्कार करावा. त्यांचा जोरदार काय होऊन जाऊ दे. या काळात जागेला खूप महत्व आलेलं आहे. आणि ती जागा जर गावात असेल, घराच्या बाजूला असेल, तर ती देणं, ती भूमिदान करणं, यासाठी सुद्धा खूप मोठं मन लागतं, मनाचं औदार्य लागतं. आणि तेच मनाचं औदार्य, तेच मोठं मन आपल्याला दाखवलेलं आहे. आपल्या गावातील श्रीमती शेवंती गणू बोत्रे आणि त्यांच्या परिवाराने, श्री दिनेश बोत्रे असू दे, श्री सुनील बोत्रे असू दे, श्री आनंद बोत्रे असू दे, किंवा आपले श्री शैलेश बोत्रे असू दे, सगळ्यांनी आपल्या मनाचं मोठं औदार्य दाखवून ही साईबाबा मंदिरासाठी आपल्याला जागा दिलेली आहे. भली मोठी असेल, भूमिदान केलेलं आहे विनामूल्य असं, तर खरंच त्यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्या होऊन जाऊ एकदा. कारण या जागेत जवळजवळ 2 घरं बसली असती, पण त्यांनी आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून ही जागा आपल्या मंदिरासाठी, साईबाबा मंदिरासाठी भूमिदान केलेली आहे, साईबाबांच्या चरणी अर्पण केलेली आहे. तर त्यासाठी त्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार. आणि मी श्री दिनेश बोत्रे, श्री सुनील बोत्रे, श्री आनंद बोत्रे आणि श्री शैलेश बोत्रे या चौघांना स्टेजवर येण्याची विनंती करतो. आणि मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की तुमच्या सगळ्यांच्या हस्ते यांचा सत्कार होऊ दे. जोरदार टाळ्या होत राहू दे सगळ्यांसाठी. तर ही गोष्ट साधी नाही आहे. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चालूच राहू दे टाळ्या. टाळ्या होऊन जाऊ दे महिलांसाठी.
चालू राहू दे. तर मित्रांनो, आता सत्कार समारंभ आपला संपलेला आहे आणि आता महाप्रसादीला सुरुवात झालेली आहे. इकडं सर्व भक्त आपले महाप्रसादीचा आनंद घेत आहेत हे बघा. आणि ह्याच्यानंतर आता तर आपला डायरेक्ट संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहे. लहान मुलांचे डान्स वगैरे आहेत आणि तो आपला शेवटचा कार्यक्रम असेल. आणि भजनाचा सुद्धा कार्यक्रम आहे. बघूया तो होईल वेळेनुसार तो घ्यायचा आहे. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा. युगे युगे विठेवरी उभा रखुमाईच्या वल्लभा.
सोन्याचं पाशिंग लगीन दादा दिन रात राबूनी आम्ही करीतो चाकरी दादा दिन रात राबूनी आम्ही करीतो चाकरी कोकणचो रुबा भारी माझ्या कोकणचो बायको रो भारी दिसते भारी गणपतीची स्वारी बाटोटू बाटोटू हो गे मुंडे दी पतंगावारी की तर मित्रांनो, साईबाबा मंदिर जीर्णोद्धार सोहळ्याचे जे 3 दिवसाचे कार्यक्रम होते ते आज संपलेले आहेत आणि या कार्यक्रमामध्ये गावच्या मंडळीने मोठ्या सहभाग घेतला आणि खूप उत्साह दाखवला. आणि मित्रांनो, आजच्या शेवटच्या दिवसाचा व्हिडिओचा आता शेवट करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.